झाली झाली सगळी तयारी झाली। आज माझ्या लेकराच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस। मार्तंड महाराजांच्या कृपेने सगळं मंगल होऊ दे। बाळा आणि आई येतच असेल हा? का रडतोय तू? काय झालं? हा अहो अहो हा बघा ना, हा सकाळपासून रडतोय, शांतच होत नाहीये। मी सकाळपासून अंगाई गायली, दूध पाजलं, दृष्ट काढली, पाण्यातही टाकलं, पण काही केलं हा शांत होत नाहीये। एकतर आज बारशाचा दिवस आहे, निदान आज तरी हा हसावा। सगळ्यांनी आनंदात बारसं साजरं करावं असं वाटत होतं। अगं तू थांब जरा, मी बघतो, दे इकडे। हो 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 हो, अरे रे 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 रे, काय झालं माझ्या राजाला? काय झालं? काय झालं? आज माझ्या बाळाचा खूप मोठा दिवस आहे, हो ना? हो हो, असं रडू नको रे बाळा। हा ते बघ बाहेर कोण आहे बघ, काऊ, ए काऊ। मला कळत नाही हो, मी काय करू, कसं शांत करू मी ह्याला? कुणाची तरी दृष्ट लागली असणार। नेमकं आज बारशाच्या दिवशी असं रडणं शुभ नाही। देव करू आणि सगळं सुरळीत पार पडू। बोला मार्तंड महाराज की जय। मार्तंड महाराज की जय। हे शिवनाथ, अरे मार्तंड महाराज येत आहेत। हा बोला मार्तंड महाराज की जय। मार्तंड महाराज की जय। गुरुदेव गुरुदेव। नमस्कार। महाराज क्या ना, क्या बसा। या बोला मार्तंड महाराज की मार्तंड महाराज की मार्तंड महाराज की गुरुदेव गुरुदेव। हे काय रे शिवनाथ, अरे तुझ्या लेकराच्या रडण्याचा आवाज बाहेरपर्यंत येतोय। हा गुरुदेव गुरुदेव। मुलाला जन्माला घातलं, पण त्याला शांत कसं करायचं हे नाही शिकलास? महाराज खूप प्रयत्न करतोय, पण आज काय ऐकतच नाहीये तो। रे आता घाबरू नको रे, मी मार्तंड महाराजांचा शिष्य आहे। माझ्या हातात आलं ना की कसं शांत होतं बघ। दे 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 माझ्याकडे दे, बघ कसं शांत करतो। अरे ललू नको, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, बघ बघ। अरे हस ना, अरे रडतो कशाला? हस ना, आता शांत होईल ना? अरे शांत शांत, बघ बघ माझ्याकडे। अरे हस ना रे। अरे बाबा शांत। आता तर म्हणत होता क्षणात शांत करतो आणि जास्तच रडवलंस। बाळा तर काहीच फरक पडला नाही। तुला तुला मार्तंड महाराजांकडे जायचंय? ताता तिला घेऊन जातो। चला चला जाऊ। गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। ए शिवनाथ बाबा, बघ रे बाबा, मला वाटतं ना त्याला बरं वाटत नाहीये ना। हो हो, जन्मापासूनच त्याला पोटाचा त्रास आहे। हो, आम्ही नेलं होतं वैद्यांकडे, ते म्हणाले की ह्याला दूध पचत नाही, भूक भागत नाही, म्हणून हा सारखा रडत असतो। आज बारसं झालं की जाऊन येतो एकदा वैद्यांकडे। पण हा असाच रडत राहिला तर बारसं तरी कसं होणार? काय होणार, कसं होणार याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती। स्वामी, मग तुम्हीच सांगा ना, माझ्या भावाचं नेमकं पुढे काय होणार? नाही म्हणजे आयुष्यभर तो चांगुलपणानेच वागला, प्रामाणिक राहिला, गरजूंना मदत केली, दान धर्म केला, कधीच कोणाचं वाईट नाही केलं, तरी आजही पाठीवर बिराड घेऊन तो गावोगावी फिरतोय।
त्याच्या नशिबात कधी यश येणार स्वामी? खरंच स्वामी, काही माणसं खूप चांगली असतात तरीही त्यांना भोग भोगावे लागतात. हो ना. आणि काही माणसं सतत वाईट वागतात तरीही अगदी सुखात जगत असतात. हो ना स्वामी, आम्हालाही हे नाही, कधी कधी मलाही कळत नाही. स्वामी देवा, मी बाकीची तयारी घेऊन येते. पाठ उचल. पाठ? हो उचल. ग्रंथ? स्वामी, सुंदर मावशीने तर हा पाठ आताच ठेवला होता. तेव्हा तर इथे काहीच नव्हतं. हा ग्रंथ इथे आला तरी कुठून? ही सगळी स्वामी देवांची लीला. उघडून बघ. रामायण? स्वामी, रामायण. आणि मला सांग, रामायणात प्रभू श्रीराम हे देव होते ना? हो स्वामी. ते राजाही होते. हो स्वामी. तरी त्यांना वनवास चुकला का? नाही स्वामी. देव असून राजा असून देखील त्याला विधिलिखित टाळता नाही आलं. बाळा, तो ग्रंथ आता पुन्हा उचल. महाभारत? हे काय लिहिलंय स्वामी? बाळा, तर सांग, महाभारतात अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कोणी केलं? स्वतः श्रीकृष्ण. साक्षात कृष्ण सारथ्य करत असताना सुद्धा कुरुक्षेत्रावरचं युद्ध चुकलं का? नाही स्वामी. रामाला वनवास चुकला नाही, पांडवांना संघर्ष चुकला नाही, आणि म्हणूनच मनुष्यालाही विधिलिखित चुकत नाही. फक्त तुमच्या प्रारब्धात जे लिहिलंय ते भोगण्याची शक्ती गुरु तुम्हाला देतो, आणि त्यातूनच कल्याणाचा मार्ग गुरु दाखवतो. तू काय, तुझा भाऊ काय, तो शिवनाथ काय, कोणीही या नियमाला अपवाद नाही. ओ कोण? हा. ओ काय झालं? आज पुन्हा तेच घडलं. तुम्ही सकाळी गाईचं ताजं दूध आणलं होतं बाळासाठी. मी ते गरम करायला गेले आणि बघते तर सगळं दूध फाटलंय. पुन्हा? हो, एक थेंबही वापरता येणार नाही यातला. हे बघा, हे रोजच झालंय. आमच्या घरातलं दूध रोजच फाटतं. स्वतःच्या गाईचं दूध असून सुद्धा आमच्या लेकराला मिळत नाही. रोज गावातून विकत आणावं लागतं. माहित नाही हे रोजच असं कसं घडतंय. असं रोज दूध फाटणं बरं नसतं. काहीतरी विपरीत संकेत असावा. देव करो कुठलीही वाईट नजर नसो. गुरुदेव गुरुदेव. हे शिवनाथ, तुला एक विचारू का? हो हो, विचारा की. तुम्ही अक्कलकोट मध्ये आल्यापासून त्या स्वामींना भेटले तर नाही ना? नाही नाही. गुरुदेव गुरुदेव. आमचा त्यांच्याशी काही संबंधच आला नाही. तुम्ही त्यांना बारशाचं आमंत्रण तर दिलं नाही ना? नाही नाही. गुरुदेव गुरुदेव. मी फक्त मार्तंड महाराजांनाच बोलवलंय, तेवढंच पुरेसं आहे. हा
हाच सगळ्या प्रकाराचा उलगडा आहे. गुरुदेव गुरुदेव म्हणजे गुरुदेव. काय हा हा सांगतो हा ठीक आहे. हे स्वामी स्वतःला अक्कलकोटचे सर्वा समजतात. तुम्ही त्यांच्या दर्शनाला गेला नाहीत, त्यांना बारशाला देखील बोलवलं नाहीत, म्हणून त्यांचा अहंकार दुखावला गेलाय. म्हणजे तुमच्या घरावर त्यांची दृष्ट पडली आहे. गुरुदेव गुरुदेव. हे बाळ विनाकारण रडतंय नाही, घरातलं दूध विनाकारण फाटतंय नाही, स्वामीच काहीतरी जादूटोना करतायत. गुरुदेव गुरुदेव. ते तुम्हाला, तुमच्या बाळाला आणि तुमच्या घराला मुद्दाम त्रास देत आहेत. आम्ही त्रास देणारे नाही, त्रासाचं निवारण करणारे आहोत. कधी कधी सरळ मार्गाने जाऊन माणसाचं कल्याण होत नाही, त्यावेळेस वाट वाकडी करावी लागते. कधी कधी माणूस सरळ रस्त्याने गेला तर तो विनाशाकडे जातो, पण तेच जर का वाकड्या वाटेने गेला तर त्याचं कल्याण होतं. जा जा ना माझ्या आयुष्यातून जा. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. जा माझ्या आयुष्य. नाही म्हणजे हा आजार पसरतोय. नाही नाही नाही, नको पसरू, नको पसरू, नको पसरू. अरे काय करतोय? अरे असं दगड घातू तुला त्रास होईल, ती इजा होतील हाताला, उलटा हात फोडून घेशील. तू आम्ही माझ्या अंगावर हा डाग का उमटला? मला कुठलाच आजार नव्हता, मी निरोगी होतो. काल मला वाटलं की नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याचा परिणाम असेल, तात्पुरता डाग असेल, पण कालचा दिवस गेला, रात्र गेली, पण अजूनही हा डाग तसाच राहिला. आणि आज दुसऱ्या हातावरही उमटलाय. याच डागामुळे माझं लग्न मोडलं. लोकांनी माझ्याकडे रुग्णासारखं पाहिलं. स्वामी, मला निरोगी आयुष्य जगायचंय, माझा संसार करायचाय, आई वडिलांच्या डोळ्यात आनंद पाहायचा आहे मला. हा असला आजार मला नकोय स्वामी. जर माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्या स्वामी, पण माझं आयुष्य असं संपवू नका. माझं आयुष्य असं संपवू नका स्वामी. स्वामी, माझ्या लेकराने आयुष्यभर कोणाचं वाईट केलं नाही हो, पण त्याच्या वाटेला हे दुःख का? आम्ही बाळाचा त्रास थांबवायला आलो. गुरुदेव गुरुदेव. काय माझ्या बाळाचा त्रास थांबणार? तुम्हाला माझ्या बाळाबद्दल कसं कळलं? तू आणि तुझा गुरु, तुम्ही दोघांनी अशा निष्पाप जीवाना वेठी धरणं थांबवा. त्यांच्या आयुष्याचा निर्णय आम्ही घेऊ, त्यात तुम्ही दखल देऊ नका. गुरुदेव गुरुदेव. दखल घ्यायची गरज दखल घ्यायची गरज नाही म्हणजे काय? हा, दखल घेणारच. हे बघा, या शिवनाथने गुरुदेवांना गुरु मानलंय आणि त्यांच्या आयुष्याची धुरा ही मार्तंड महाराजांच्या हातातच आहे. गुरुदेव गुरुदेव. होय, ज्याने हाताला धरला त्याने मार्गही सांगायचा. ऐकलत का? गुरुदेव गुरुदेव, हेच गुरुदेवांचं वचन आहे. हो महाराज, तुम्ही आहात म्हणून मला कसलीच भीती नाही.
तुम्ही इथे कशाला आलात? यांच्या घरात तुमचं काहीही स्थान नाही. यांनी तुम्हाला बारशाचं आमंत्रण देखील दिलं नाही. नाहीतर काय, विना आमंत्रण एखाद्याच्या घरी यायला काय स्वाभिमान आहे की नाही? गुरुदेव गुरुदेव. बोलवणं धाडून परक्यानी यायचं असतं. आपली माणसं असतात तिथे बोलावण्याची गरज नसते. मोठे मोठे शब्द आम्ही वापरू शकतो, तर मग वापर की. त्याची आम्हाला गरज नाही. जराशी म्हणून लाज शिल्लक नाही ठेवली. शिवनाथ, बघितलं, हे असले नमुने गावात वावरतायत. अरे कुणी उठावं, कोणाच्या घरात घुसावं? शिवनाथ, हे तुमचे, आपले नाहीत. सांगा, हे आहेत का तुमचे? मी तर यांना ओळखतही नाही. मी सुद्धा यांना पहिल्यांदाच पाहते. ऐकलत? स्वतःच्या तोंडाने सांगितलं त्यांनी. कोणत्या अधिकाराने आला तिथे? माणूस ओळखता आला नाही म्हणून नातं संपत नाही. आईच्या उदरात असलेलं लेकरू आईला ओळखत नसतं, म्हणून काय आई परत होते? तसंच फक्त आम्हाला ओळखो किंवा न ओळखो, तर आमचं भक्ताबरोबरचं नातं अतूट असतं. हो, नाती जपणारी असे अनेक असतात, पण नियती कोणाची हे वेळच ठरवते. कळतंय ना मार्ग? तरी पण हा मूर्खपणा करतोयस. तुम्ही आहेत तरी कोण? हे तेच ज्यांच्याबद्दल मी तुला सांगत होतो. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. हे स्वामी समर्थ है? हा बाई, सदाशिव, बस आता, पुरे झालं तुझं. मी तुझ्यासाठी हा औषधी लेप करून आणलाय. गावातल्या एका म्हाताऱ्या बाईने सांगितलंय की तुला या लेपने फरक पडेल. आई, कालपासून किती वेळा लेप लावला, उपाय केलेत, पण काहीच फरक पडला नाही. हा फरक पडला नाही ना, आपण वैद्यभुवांकडे जाऊ. ते नक्की काहीतरी औषध देतील. वैद्यभुवांकडे? आता त्यांच्याशिवाय दुसरा उपाय काय नाहीये. वैद्यांकडे जायचं म्हणजे गावातून जावं लागेल, आणि गावात कोणी हा डाग पाहिला तर? नाही नाही, तुला माहिती आहे ना लोक कसे बोलतात. रोगापेक्षा लोकांच्या नजरा जास्त जखमा करतात गाय. आणि समजा मी जखम लपवली तरी वैद्यांकडे गेल्यावर ही गोष्ट संपूर्ण गावात पसरायला वेळ लागणार नाही. सदाशिवा, आज माझं लग्न मोडलं, उद्या लोक मला माणसातही उभं राहू देणार नाही. स्वामी, स्वामी, तुमच्या भक्ताच्या वाट्याला हे दुःख का आलं? मी असं कोणतं पाप केलं होतं? जर ही परीक्षा असेल तर इतकी कठीण का? का स्वामी? हे जाऊन त्यांनाच विचार. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा, दूर हो, दूर हो. अहो, हे काय बोलताय तुम्ही? जे बोलतोय ते अगदी विचार करून बोलतोय मी. हे असे अंगावरचे पांढरे डाग, कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. अहो सदाशिव, आपला मुलगा आहे हो. मुलगा आहे म्हणून सहन केले आतापर्यंत, पण हा रोग म्हणजे नक्की याच्या मागच्या जन्माच्या पापाचं फळ आहे. याला घरात ठेवणं म्हणजे संपूर्ण घरावर संकट ओढवण्यासारखं आहे. अशा पापी मुलाला मी माझ्यासोबत राहू देणार नाही. या घरात आमचं कोण
आणि कोणाशी आमचं काय नातं आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि ज्याच्याशी आमचं नातं आहे ते योग्य वेळ आली की त्याला कळणार. असं कोड्यात काय बोलता? आणि कोण परक कोण आपलं हे ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? शिवनाथने गुरु म्हणून मला निवडलंय, तुम्हाला नाही, ह्या मार्तंडला. हो महाराज. हो हो काय करताय? हो मार्तंड महाराज, हे काय करताय? इथे का आलात तुम्ही? आम्ही या बाळाला घ्यायला आलो. नाही, मी माझ्या बाळाला कोणालाही हात लावू देणार नाही. अहो काय करताय तुम्ही? याचा अर्थ काय? माझं बाळ का घेऊन जाणार तुम्ही? पाहिलंच, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं यांच्या मनात काहीतरी वेगळं शिस्त आहे. गुरुदेव काहीतरी करा, गुरुदेव करा. आईच्या कुशीतच बाळ सुरक्षित असतं. आईच्या कुशीतून बाळाला हिसकावण्याचा कोणाला अधिकार नसतो. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, हे बाळ आम्हाला दे. अहो काय बोलताय तुम्ही? सदाशिव आपला पोटचा गोळा आहे हो. एका चट्ट्यावरून त्याला कसं काय बाहेर काढू शकता तुम्ही? त्याला आपली जास्त गरज आहे हो. अहो आपण याच्या आई वडील आहोत. आपणच धीर दिला नाही तर त्याला धीर कोण देणार? त्याच्यावर उपचार करू, हवं तर वैद्यवारांकडे जाऊ, पण याला असं एकटं सोडू नका हो. म्हणजे या सगळ्या प्रयत्नात आपल्याला हे लागण व्हावी. मला हा रोग नकोय, ही भीतीच नकोय. लोकांच्या घृणा, लोकांच्या हिडीस नजरा, गावातून वाळीत टाकणं हे मी सहन करू शकत नाही. आणि हे बघ, याच्या नशिबात असेल ते याने एकट्याने भोगावं. अगं काल तू बघितलंस ना, याच्या हातावरचा चट्टा बघून मुलीचे आई वडील काय बोलले ते? अशी किळस आली त्यांना. त्यांनी कसं झिडकारलं याला बघितलंस ना तू? तू आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून निघून जा. आणि बघ, गावात कोणालाही कळता कामा नये की तुला हा आजार झालाय. तर गावकऱ्यांना वाटेल की तुला जो रोग झालाय तो आम्हालाही झालाय. अरे गावकरी आम्हाला गावात राहून देणार नाही द्या. तू आत्ताच्या आता निघ. बाबा मी कुठे जाऊ? मी तुमचाच मुलगा आहे हो. आजपासून तू माझा मुलगा नाहीस. किमान एकदा तरी त्याला जवळ घ्या हो. तुम्ही माझे वडील आहात, पण आता मला कळलं, या जगात माझे माता पिता एकच आहे, माझे स्वामी. आता मी स्वामींकडेच जाईन. तुम्ही मला झिडकारलं, पण माझे स्वामीच मला जवळ करतील आणि बरंही करतील, हा माझा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही काय मागता तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? बाळ म्हणजे काय नैवेद्य वाटला? सहज मागितला आणि कुणीतरी हातात आणून ठेवला? स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीतरी अगम्य बोलायचं. आई वडिलांच्या कुशीतलं लेकरू असं कोणी मागत नसतं. शिवनाथ, बाळ देतोयस की नाही? अहो असं कसं होईल? स्वतःच्या रक्तमासाचं लेकरू असं कुणी कुणाला देतं का? इतकी वर्ष देवाकडे हात जोडले, मार्तंड महाराजांच्या समोर प्रार्थना केली, तेव्हा कुठे हे लेकरू आमच्या पदरात पडलं.
आमचं सर्वस्व आहे. आम्ही याच्याशिवाय नाही जगू शकत. ऐकलं का? आई वडिलांचं दुःख समजतंय का तुम्हाला? शिवनाथ, तू आम्हाला गुरु मानलंयस, तुला कशाचीही भीती नाही. हा मार्तंड तुझ्या पाठीशी आहे. जर बऱ्या बोलाने तू हे बाळ दिलं नाहीस तर आम्ही आमच्या पद्धतीने घेणार. आता ठरव काय करायचंय ते. कोण आहात तुम्ही? कुठल्या अधिकाराने माझं बाळ मागताय तुम्ही? मी माझं बाळ देणारच नाही. झालं समाधान? निघा आता. चला चला, निघा निघा. बऱ्या बोलाने बाळ दिलंस तर ठीकच आहे, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ते घेऊच. आणि गुरु जी गोष्ट हिसकावून घेतात ती नष्ट करण्यासाठी नाही. शिवशंकर शंभो. गुरुदेव. हा? हा. आज हे बारसं होऊ शकत नाही. आम्हाला होम करावं लागेल. संपत. हा गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गणू, तुझं गावाबाहेर एक घर आहे ना छोटं? हो स्वामी. आत्ताच्या आत्ता तिथे जायचं. ते घर शेणाने सारवून ठेव, नीट व्यवस्थित लाव, प्यायचं पाणी भरून ठेव आणि मुख्य म्हणजे राहण्या योग्य करून ठेव. काही विशेष आहे का स्वामी? नाही म्हणजे तुम्ही तिथे राहायला जाणार आहात का? की कुणी येणार आहे? बरोबर बोललास गणू. स्वामी, गणूला घर स्वच्छ करायला का सांगताय हो तुम्ही? कुणासाठी तरी तयारी आहे का? कोण येणार, कोण राहणार याची चिंता तर नको. जेवढं सांगितलं तेवढं. जसे आज्ञा स्वामी. श्री स्वामी समर्थ. रामोशी, स्वामी कोणाबद्दल बोलत होते हो? आपल्या ताई, स्वामी देव आधी व्यवस्था कर, मग आपल्याला त्यामागचं कारण कळतं. अहो, स्वामी देवांच्या प्रत्येक आज्ञेमागे कुणा भक्ताचं कल्याण दडलेलं असतं हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना? हो. भक्तांची काळजी घ्यायची असेल तर आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. कोणाच्या वाट्याला एखादा विचित्र आजार येतो किंवा कोणाच्या वाट्याला अपमान, कोणाच्या वाट्याला विरह येतो, तेव्हा त्या भक्ताला वाटतं की हे सगळं आपल्याला संपवण्यासाठी चाललं. खरं तर त्यालाच वाचवण्यासाठी नियती हा मार्ग निवडत असते. गुरुकृपा नेहमी सुखाच्या स्वरूपात येते असं नाही, कधी कधी ती दुःखाच्या रूपात येते, कारण पुढच्या आयुष्यात मोठं संकट टाळण्यासाठी. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. हा रोग म्हणजे नक्की याच्या मागच्या जन्माच्या पापाचं फळ आहे. गावातून वाळीत टाकणं हे मी सहन करू शकत नाही. तू आत्ताच्या आत्ता हे गाव सोडून निघून जा.
आता या जगात माझं म्हणावं असं कोणी उरलं असेल तर ते फक्त तुम्हीच. घरच्यांनी घराबाहेर काढलं. आता तुमच्या चरणाशीच माझं घर शोधतो. संघर्ष हा शिक्षा नसतो, तो माणसाला घडवण्याचा काळ असतो. सोनं जसं भट्टीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच भक्त देखील संकटातून गेल्याशिवाय दृढ होत नाही. मी आहे, मी इथे आहे, मी इथेच आहे. तू 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 घेऊन नको जाऊ. तू नको घेऊन जाऊ. तू इथे ये. मी इथे आहे. तू नको घेऊन जाऊ. तू घेऊन नको जाऊ. नको घेऊन जाऊ. मी इथे आहे. मी आले ना. आले. हे वेडी, आज कुठे चाललीस ग? आणि तू कोणत्या राज्याची राणी आहेस? आणि तुझा राजा कुठे आहे? माझ्या मागे येऊ नको. माझ्या मागे येऊ नको. तू जा. अरे बापरे, वेडी रागवली वाटतं. आपण एक काम करू, आपण इथून पळू, नाहीतर ती आपल्याला पकडेल. आपण पळूया नको, आपण तिला पळवूया. चल. मला मारू नको. मला मारू नको. तू जा तू. मला मारू नको. मला मारू नको. मारू नको. मला मारू नको. 1 2 3. काय झालं? आपण तर दगड फेकलेली. मग ही फुलं? रंगीत फुलं. मला मारलं नाही. मला नाही मारलं. कोण? भक्तावर संकट येतं तेव्हा आम्ही धावून जाण्याआधीच आमची कृपा तिथे पोहोचलेली असते. गुरुचं अंतर पावलात मोजायचं नसतं, तर ते कृपेने मोजायचं असतं. शिवशंकर शंभो. हे तर नक्कीच काहीतरी जादू आहे. आता बघतोच काय होतं ते. मला मारू नको. तू जा इथून. तू जा. मी तुला मारेन. मी तुला दगड मारेन. मी खरंच वेडी आहे. मी तुला मारेन. मी तुला आतून मारेन. मी तुला दगड मारेन. कोण बाई ही? या आधी कधी पाहिलं नाही हिला. मी पण पहिल्यांदाच बघतोय रे हिला. वेडी बाई वाटत. पहिल्यांदाच दिसली अक्कलकोट मध्ये. ज्यांच्या आयुष्याची दशा झालेली असते त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आम्हीच त्यांना अक्कलकोटमध्ये घेऊन गेलो. भक्तांना वाटतं ते त्यांच्या इच्छेने इथे आले, पण त्यांच्या पावलांना इथे आणणारी शक्ती आमचीच असते. माणसं दुःख आली की पळत अक्कलकोटमध्ये येते, पण परत जाताना नव्या आयुष्याचा मार्ग शोधतो. शिवशंकर शंभो. स्वामी देवा, आजचा दिवस किती मंगलमयी आहे. मठाच्या प्रांगणात ब्रह्मकमळ उमललंय. हो स्वामी, अहो असं दृश्य पाहायला मिळणं म्हणजे अहो भाग्यम. केवळ नेत्र सुखच. हो ना, उमललेलं ब्रह्मकमळ प्रत्येकालाच पाहायला मिळतं असं नाही. खरंच आजचा दिवस फारच शुभ आहे. जिथे श्रद्धेचा सुगंध असतो तिथे कृपेची फुलं आपोआप उमलतात. फूल स्वतःसाठी कधीच फुलत नाही, ते कायम दुसऱ्यांना सुगंध देतं. भक्ताचं जीवनही तसंच असावं. स्वामी. 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 स्वामी.
कपिलाताई, अहो केवढा आनंद झालाय तुम्हाला. काय झालंय ते आम्हाला तरी सांगा. हो सिंद्रा मावशी, अगदी आनंदाची बातमी आणि फार विशेष घडलंय. स्वामी, तुम्ही मला सांगितलं होतं ना, खंडोबाच्या देवळात जा आणि तिथे दिवा लाव. मी खंडोबाच्या देवळात गेला आणि तिथे दिवा लावला, तर तिथे मला कोण भेटलं? तिथे गाणगापूरचे गुरुजी भेटले मला आणि त्यांनी मला सांगितलं की उद्या पौर्णिमा आहे, त्यामुळे निर्गुण पादुकांवर अभिषेक तुला करायचा आहे. ही मोठी आनंदाची बातमी आहे. अरे वा, किती छान. हो ना कपिलाताई, अहो तुम्हाला खूप मोठा मान मिळालाय. खरंच हे भाग्य प्रत्येकाच्याच वाटायला येईल असं नाही हा कपिलाताई. अगदी खरं बोललात सुंदरा मावशी. हा मान प्रत्येकाला मिळत नाही, तो मला मिळालाय. पण स्वामी, हा मान मला कसा मिळाला? नाही म्हणजे मी काय तेवढी पुण्यवान नाहीये, मी तर एक साधी सेवेकरी आहे. स्वामी, ही सगळी तुमचीच कृपा आहे ना? कपिले, आमची कृपा आहेच, पण तुझ्या हातून घडलेलं पुण्यकर्मही आहे. माझ्या हातून पुण्यकर्म कोणतं स्वामी? स्वामी, आम्हालाही सांगा ना. स्वामी, अहो असं कोणतं कर्म आहे की ज्याचं फळ यांना आज इतक्या वर्षानंतर मिळतंय. आठव कपिले, अनेक वर्षांपूर्वी तू गाणगापूरच्या वाटेवर होतीस. त्या दिवशी रस्त्याच्या कडेला एक तरुण जखमी अवस्थेत पडला होता. त्याची हाक कोणापर्यंतच पोहोचत नव्हती, पण तू तिथे गेली. हो कपिला, उपकार कधीच हरवत नाही, ते काळाच्या ओघात कृपेच्या रूपाने परत येतात. भक्ताला आपल्या चांगल्या कर्माचा विसर पडतो, पण परमेश्वराला नाही. समजलं? चांगुलपणा कधीच वाया जात नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देवा, अहो मदत करा कोणी. कोण आहे? तिकडे. अरे कोण आहे तिकडे? आम्ही काही नाही केलं. कोण आहे? अहो वा, मदत करा कोणी. फार दुखते. आय देवा परमेश्वरा. आय हो, मदत करा कोणी. अरे बाबा, काय झालं रे हे? हो, पायाला लागले. हो, मदत करा. थांब 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 थांब. बापरे. अरे हे कसं झालं? अहो मला काही कळलं नाही, जाता जाता अचानक लागलं. हो बरं बरं, पायातनं फार रक्त येत आहे, तू असं जाऊ शकत नाहीस पुढे. थांब. थांब थांब, आलोच आम्ही. हा पाला लावते, औषधी पाला आहे, बरं वाटेल. बरं वाटतंय ना? हो. आज तुम्ही माझे प्राणच वाचवले. तो फार उपकार झाले तो तुमचे. अरे उपकार कसले बाबा, हा? आज तुला गरज होती म्हणून आम्ही मदतीला आलो. उद्या आम्हाला गरज पडली की तू मदत कर आम्हाला. नाही म्हणजे कसं, माणसाने माणसाला मदत करायलाच हवी ना. हा बरं, कुठे निघाला होतास? माझ्या आईने गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वती महाराजांना नवस केला होता. हा, आई आता म्हातारी झाली, तिला जाता येणार नाही, म्हणून नवस फेडण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. दर गुरुवारी संगमावर स्नान करून निर्गुण पादुकांच्या आरतीला उपस्थित राहायचंय. आज जर तुम्ही आला नसतात तर माझा नेम चुकला असता, पण तुमच्यामुळे मी अजूनही वेळेत पोहोचू शकेन. तुमचे फार फार आभार. आभार प्रदर्शन राहू दे. आम्ही मदत केली ना तुला, मोबदला. हा? ताई, खरं तर आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही.
पण गाणगापूरला गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी मी एकच प्रार्थना करेन की आज ज्यांनी माझे प्राण वाचवलेत त्यांना त्यांच्या आयुष्यात योग्य तो मोबदला स्वतः महाराजांनीच द्यावा. बरं बरं राहू दे, मोबदला नाही काय नाही, हा खरंच आपल्या मदत केली. आणि त्या दिवशी महाराजांकडे मागितलेला मोबदला तुला आज मिळाला. खरं स्वामी, त्या दिवशी मागितलेला मोबदला आज मिळाला. पण स्वामी मी तर सहजच बोलले होते, ते सहजच मोबदला मागितला होता. खरं? नाही स्वामी, तसं काही नाही म्हणजे थोडा स्वार्थ होता माझ्या मनात, म्हणून मोबदला मागितला मी. स्वामी, म्हणजे अशा कर्मालाही इतकं मोठं फळ मिळतं? हो, म्हणजे जरी मनात पूर्ण निस्वार्थ भाव नसेल तरीही. भावना कशीही असो, पण त्या कृतीमुळे जर आमच्या एखाद्या भक्ताचं कल्याण झालं असलं तर ते कर्म व्यर्थ जात नाही. कुठल्याही भावनेने आमच्या भक्ताची मदत केली, आमची सेवा केली तरी त्याचं फळ मिळतंच. सत्कर्माचं मोल हेतूपेक्षा त्यातून झालेल्या कल्याणात असतं. सुंदर, हे ब्रह्मकमळाचं बीज तू कधी रोवलं होतंस? गेल्या वर्षी मी हे बी लावलं, त्याला खत पाणी घातलं, त्याची निगा राखली आणि आज बघा कसं फुललंय. बघितलंस, तेव्हा बीज पेरलंस आणि आज फुल उगवलं. निसर्गाचा नियम आणि गुरुकृपेचा नियम दोन्ही एकच आहेत. आज केलेली मेहनत उद्या फळ देते. आज केलेली भक्ती योग्य वेळी कृपेत फुलते. जशी निसर्गात केलेली मेहनत वाया जात नाही, तशीच भगवंताच्या चरणी केलेली सेवा आणि गुरूंसाठी घेतलेले कष्ट हे गुरु कधीच वाया जाऊ देत नाही. आज घेतलेल्या कष्टांचं योग्य वेळी सुमधूर फळ भक्तांच्या पदरात पडतंच. आणि ज्यांच्या बाबतीत भूतकाळात घोर अन्याय झालाय त्यांना गुरुच्या दरबारात न्याय मिळतो. शिवशंकर शंभो. मार्तंड महाराज, आज तरी नामकरण विधी व्यवस्थित पार पडेल ना? हा काय? हा हा सांगतो संशय, आमच्यावर संशय घेतलाच? अरे खास तुमच्यासाठी खानकुकीच्या टेकडीवर महायज्ञ केला आम्ही. पूर्ण रात्र जागवली. त्या यज्ञातील पवित्र मंत्रांच्या साह्याने तुझ्या घरातील अशुभ शक्तींचं निवारण आम्ही करणार आहोत. अरे आमचा पट्ट शिष्य संपत अजूनही त्या टेकडीवर होमाचं संरक्षण करतोय. घाबरू नको, आज हा विधी निर्विघ्नपणे पार पडेल. अहो मार्तंड महाराज, हे काय करताय तुम्ही? ते स्वामी तुझ्या घरी आले होते. त्यांच्या येण्याने तुमच्या घरात नकारात्मक स्पंदनं पसरलीत. म्हणजे ह्याचा परिणाम आमच्या बाळावर पण होऊ शकतो? होऊ शकतो, पण तो परिणाम होऊ नये म्हणून हा विधी करत आहोत. त्या दुष्ट स्वामींची दृष्ट ह्या बाळाला लागू नये म्हणून हा विधी. कालचा मुहूर्त टळला म्हणून आज आम्ही स्वतः हा नवीन भाग्याचा पवित्र मुहूर्त काढला. खरंच आम्हाला काही कळलंच नव्हतं.
असो राधा, चल नामकरणाचा विधी सुरू करूया. बाळाला पाळण्यात ठेव. हो, विधी सुरू करा. ये. नामकरणाच्या वेळी असं फाळणं पडणं म्हणजे मोठा अपशकुन. हा असा अपशकुन कसा झाला? मार्तंड महाराज, हा तर एक कशाचं लक्षण? स्वामींच्या येण्याचा परिणाम. शेवटी त्या स्वामींनी ह्या घरात नकारात्मक स्पंदनं सोडलीच. त्याचा सगळ्यात पहिला संकेत हा पाळणा. या दोघांच्या मनात त्या स्वामींबद्दल भीतीच रुजली पाहिजे, नाहीतर ते स्वामी एखादी लीला करून यांनाही आपल्या भक्तांमध्ये सामील करून घेतील. घाबरू नका, विधीला सुरुवात करा. नाही, मी माझ्या बाळाला या पाण्यात पुन्हा ठेवणार नाही. आता पाळणा पडणार नाही. राधा, चल नामकरण करायचं असेल तर बाळाला पाळण्यात ठेवावंच लागेल. आम्ही या बाळाला घ्यायला आलोय. बऱ्या मुलांना दिलंस तर ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. मी माझं बाळ कोणाला देणार नाही, कोणालाच देणार नाही माझं बाळ. स्वामी, बाबांनी मला घराबाहेर काढलं. आता तुमचाच आधार आहे म्हणून इथे आलोय. पण आत यायची हिंमतच होत नाही. चुकून कुणाच्या नजरेला माझ्या हातावरचे डाग दिसले तर, आणि नाही दिसले तरी मला स्वामींना सगळं सांगावंच लागेल. माझ्या आजाराबद्दल इथल्या सगळ्यांना कळेल. नको, पुन्हा अपमान होईल. पुन्हा लोक तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. नाही नाही, आता स्वामी गावात कुठेतरी एकटे भेटले तरच त्यांना सगळं सांगेन. सदाशिव, कुठे होतास इतके दिवस? इतक्या दिवसात पत्ताच नाही तुझा. मी जरा काम होतं म्हणून परगावी गेलो होतो. अरे, एवढा स्वामी स्थानापर्यंत आलायस आणि दर्शन न घेताच परत निघालायस? काय करावं, खरं सांगावं की लपवावं? काय रे, कसला एवढा विचार करतोयस? मी मला वाटलं स्वामी नाही येतात. स्वामी देव आतच आहे. चल, स्वामी देवांचं दर्शन घे आणि मग जा तुझ्या कामाला. हा, ये. अरे चल, कसला एवढा विचार करतोयस? स्वामी देवांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कदाचित स्वामींनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. शेवटच्या क्षणी मलाच परत बोलवण्यासाठी त्यांनी सुंदरा मावशींना पाठवलं असेल. ये ये रे, ये ये. स्वामी देवा, बघितलंय का कोण आलंय ते?
अरे सदाशिव, स्वामी असे अचानक का गेले? हो ना, सदाशिवला पाहिलं आणि अचानकच निघून गेले. स्वामी मला पाहताच असे का निघून गेले? माझ्याकडून काही चूक झाली का? माझा आजार स्वामींना कळला असेल म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. चक्र फिरलं, पाणी आटलं, मासा जिवंत, जिवंत मासा. देव हरवला, हरवला देव. नाही नाही नाही, देव नाही हरवत. देव हरवत नाही. हा माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव कुठे? माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव, माझा देव सापडला. हा माझा देव सापडला. हा जायचं नाही कुठे, आहे ना, सापडला. इथं लपून बसली. कालपासून उच्छाद मांडला या बाईने. काय ग, दगड मारून पळालीस आणि आता इथे येऊन लपलीस काय? फार विचित्र बाई आहे ही. वेड्यासारखी दिवसभर फिरत असते आणि कोणी काही बोललं की दगड घेऊन ते लोकांच्या मागे धावते. अरे ते तर सोड, काल तर माझ्या घरासमोर येऊन बसली आणि घराच्या दाराकडे एक टक लावून बघत होती. तिच्या डोक्यात काय चाललेलं देव जाणे. दगड गोळा करून काय करत असेल रे ही? धर्मशाळेत येणाऱ्या लोकांना मारायसाठी असेल बहुतेक. तिच्याकडनं आधी हा दगड काढून घेतला पाहिजे. बरोबर आहे. माझा देव आहे, माझा देव आहे. मी नाही देणार, मी नाही देणार. अरे काय बाई आहे ही? चावा घेतला हिने. थांब थांब, आता तुला दाखवतोस. खबरदार. मार्तंड महाराज, अहो हा काय प्रकार आहे? पाण्यातून त्या स्वामींचा आवाज कसा आला? आम्हाला तर काहीच समजत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं होतं, ते स्वामी मुद्दाम जादूटोना करतात. त्यांच्या लीला रस्तातच मुळी ते लोकांना फसवायचा डाव असतो. लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, त्यांना असहाय्य करायचं आणि असं दाखवायचं की आमच्याशिवाय तुमचा उद्धारच होऊ शकत नाही. आणि मग त्यांना आपल्या आहारी घ्यायचं. आधी चमत्कार दाखवायचा, मग श्रद्धा मागायची आणि शेवटी माणसाला दूर नेतात स्वतःपासून. पण महाराज, ते आमचंच बाळ का मागतायत? महाराज सांगा ना. तुम्हीच विचार करा, आई वडिलांच्या कुशीतलं रक्तामासाचं लेकरू मागणारा कधी सिद्ध पुरुष होऊ शकतो का? गुरु माणसाला संसारातून उभं करतो, संसार उद्ध्वस्त नाही करत. एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आईच्या कुशीतलं लेकरू मागणारा संत नाही, स्वार्थी असतो. जुनात, तू भक्त आहेस आमचा, त्या स्वामींचा मनसुबा आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. मार्तंड महाराज, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही आहात म्हणून आम्हाला कसलीच भीती नाही. हो मार्तंड महाराज, आता आमच्या बाळाचं रक्षण फक्त तुमच्या हातात आहे. राधा, आजपासून आपण आपल्या बाळाला त्या अक्कलकोटच्या बुवापासून दूर ठेवायचं. हो, त्यांची सावली सुद्धा पडू देणार नाही मी आपल्या बाळाला. काहीही झालं तरी आपलं लेकरू त्या स्वामींच्या नजरेपासून लांबच राहील. एका अबलेवर हात उचलताना लाज नाही वाटली? मानसिक संतुलन ढळलेलं आहे, स्वतःचं रक्षणही करू शकत नाहीये ती, आणि अशा स्त्रीवर हात उचलता तुम्ही? हाच का तुमचा पुरुषार्थ?
बाबा तुम्हाला माहिती नाही कालपासून काय उद्योग केलेत तिने. अख्खा गाव वैतागला हिला. कधी दगड मारते तर कधी घरासमोर येऊन बसते तर कधी मुलांच्या मागे धावते आणि तुम्ही आम्हाला सुनावताय. आणि आधी सांगा आम्हाला अडवणारे तुम्ही कोण? आमची लेक आहे असं समजा. मग तुमच्या लेकीची काळजी घ्यायला नको का? दिवसभर वेडीवाकडी फिरत असते. तेवढ्याच करता आम्ही तिला अक्कलकोट मध्ये आणलंय. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? ही आली कुठून आणि हिची अवस्था अशी झाली तरी कशी? योग्य वेळी सगळ्यांना सगळं कळेलच, पण तोपर्यंत हिचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तू दगड दे. बरं घाबरू नको. हा घे तुझा देव. माझा देव, हो तुझा देव. माझा देव, माझा देव, माझा देव मला सापडला. माझा देव नाही हरवला. हा माझा देव आहे ना, हरवायचं नाही. मी आहे ना, मी इथे. हा इथेच आहे. हा कुठल्या देवाची भक्त आहे काय माहिती. कोणता तरी मोठा अपघात झाला असणार, तेव्हाची अशी वेळी झाली असणार आहे. तुम्ही त्याला अपघात म्हणा किंवा घातपात म्हणा, घात झालाय हे खरं. स्वामी देवांच्या दरबारातून कुणीही रिकाम्या हातानं परत जात नाही. कदाचित स्वामींनी माझ्या मनातलं ओळखलं असेल. शेवटच्या क्षणी मलाच परत बोलवण्यासाठी त्यांनी सुंदरा मावशींना पाठवलं असेल. ये ये रे ये ये. स्वामी देवा बघितलंय का कोण आलंय ते? अरे सदाशिव, स्वामी असे अचानक का गेले? हो ना, सदाशिवला पाहिलं आणि अचानकच निघून गेले. स्वामी मला पाहताच असे का निघून गेले? माझ्याकडून काही चूक झाली का? माझा आजार स्वामींना कळला असेल म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला नाही. आम्ही या बाळाला घ्यायला आलो. बऱ्या मुलांना दिलं असं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. स्वामी अहो काय झालं? का ओरडताय? तिथे तिथे बघ, तिथे स्वामींची सावली दिसते. सावली? कुठे सावली? मला तर काहीच दिसत नाही. आताच तर होती. माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. अशी कशी गायब झाली? हे बघा, तुम्हाला भास झाला असेल. तुमच्या डोक्यात सतत स्वामींचेच विचार सुरू असतात म्हणून तुमच्या मनातही तेच सुरू असेल. तुम्ही मार्तंड महाराजांचंच नामस्मरण करा ना. तुमचं मनही शांत होईल आणि असे भासही होणार नाही. हो, कदाचित तू म्हणते तेच खरं असेल.
हे शक्य नाही. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस, आधीच खूप उशीर झालाय. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही नाही. अरे सदाशिव, स्वामी येतील. तू येरझऱ्या घातल्या तर काय स्वामी लवकर येणार आहेत का? स्वामी आले बघ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये आमचीच मर्जी चालणार. आम्ही जे ठरवणार तेच घडणार. कोणाला आवडो अथवा न आवडो. स्वामींना आता सगळं सांगून टाकायचं. श्री स्वामी समर्थ. कोण? बाई कोण? सुंदरा मावशी, अहो बाजूला व्हा. त्याला पांढरा चट्टा आलाय अंगावर. बाजूला व्हा. अरे सदाशिव, काय केलंस? अशा अवस्थेत स्वामी स्थानावर आलास तू. अरे तू आमच्या कोणाचा विचारच केला नाहीस का? नाही मी ते हा, तुझी अशी इच्छा आहे ना की हा रोग आम्हा सगळ्यांना व्हावा. बोल बोल, हीच इच्छा आहे ना तुझी? काय रे, मूग गिळलेस का? अरे देवा, अहो कविराज, अहो पाणी दिलं होतं मी. आता मला आंघोळ करावी लागेल परत. हो, तुम्ही सकाळपासून इथे होता, आम्हाला सांगायचं तरी ना. असं गप्प का बसलात तुम्ही? सदाशिव, आधी सांगितलं असतं तर काहीतरी वेगळी व्यवस्था करता आली असती. अरे सदाशिवा, दिवसभर आमच्या सगळ्यांच्या मध्ये बसला होतास ना. एकदाही सत्य बोलला नाहीस. तोंड गप्प होतं तुझं त्यावेळेस. स्वामी, ए, तिथे थांब, तिथे थांब. लांब. स्वामींच्या जवळ जाऊ नकोस, नाहीतर त्यांनाही लागण व्हायची. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही नाही. राधा, राधा उठ. राधा उठ. काय झालं? का ओरडताय? या तांब्यात बघ. ते बाळ आम्हाला दे. उशीर करू नकोस, आधीच खूप उशीर झालाय. अहो ते स्वामी मलाही दिसत आहेत आणि त्यांचा आवाजही ऐकू येतोय. शिवनाथ, ते बाळ आम्हाला दे. नाही, एकदा सांगितलं ना, मी माझं लेकरू कुणालाच देणार नाही. अहो काय करताय? मोठ्या मुश्किलीने झोपलंय बाळ. हे काय घडतंय? आपल्याला तांब्यात दिसले आणि आपल्या दोघांनाही त्यांचा आवाज ऐकू आला. म्हणजे हा भास नाही. मगाशी तुम्हाला जी सावली दिसली ती खरी होती. मार्तंड महाराजांनी सांगितलं होतं, ते स्वामी जादू टोणा करतात. नक्कीच नक्कीच हा त्यातलाच काहीतरी प्रकार आहे. पण एक खरं सांगू का, मी गावात ना त्यांच्याबद्दल खूप कौतुक ऐकलंय. ते भक्तांचे तारणहार आहेत, गुरूंचे गुरु आहेत. त्यांचं हृदय तर
आईसारखंच कोमल आहे आणि म्हणून गावातले सगळे लोक त्यांना स्वामी माऊली म्हणतात. मग असं असताना ते एका आईवडिलांकडून त्यांच्या लेकराला का हिसकावून घेतली? नक्की यामागे काहीतरी कारण आहे. बाई मी आलेच, अंघोळ करून येते मी. इथेच चुकतो माणूस. इतरांच्या वागण्याबद्दल त्याला प्रश्न पडतात, पण स्वतःच्या वागण्याबद्दल कधीच प्रश्न पडत नाहीत. जो जगाला प्रश्न विचारत राहतो तो आयुष्यभर गोंधळातच राहतो. स्वामी माझ्याबद्दलच बोलत आहेत का? माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का? मी नकळत कुणाचं मन दुखवलं आहे का? स्वामी कशाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या वागण्याबद्दल बोलताय का? माझ्या हातून खरंच काही चूक झाली आहे का स्वामी? थांब, स्वामींजवळ जाऊ नको सांगितलं होतं ना. अरे तुझ्यामुळे स्वामींना सुद्धा लागण व्हायची. लांब हो. आधी जर माहिती असतं ना तुला कोण आलंय ते, स्थानावर सुद्धा उभं केलं नसतं, पाऊलच टाकून दिलं नसतं तुला स्थानावर. चालतं आत्ताच्या आत्ता इथून. कपिला काही पुरे. स्वामी देवांनी कुणाला बाहेर काढायचं आणि कुणाला जवळ करायचं हे ते ठरवतील. हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्वतःला स्वामी देव समजू नका. ते ठरवतील कोण योग्य कोण अयोग्य. अहो हा बिचारा आधीच किती वेदनेत आहे, किती मोठं संकट आलंय त्याच्यावर. आपण त्याला सहानुभूती दाखवायची की त्याच्यावर असे आरोप करायचे? कपिला ताईंचं बोलणं मनावर घेऊ नकोस. त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागते. नाही सुंदरा मावशी, त्यांची चूक नाहीये आणि मला कुणाला त्रासही द्यायचा नाही. माझ्यामुळे कुणाला हा आजार व्हावा अशी इच्छा कधीच नाहीये. मी फक्त स्वामींना माझी व्यथा सांगायला आलोय. माझ्या शरीरावर हे कोड उठलंय आणि एका क्षणात माझं आयुष्यच बदलून गेलंय. माझं लग्न ठरलं होतं, सगळं सुरळीत चाललं होतं, पण या डागांमुळे माझं लग्न मोडलं. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. लोकांच्या नजरा बदलल्या, माणसंही बदलली. इतकंच नाही, माझ्या स्वतःच्या वडिलांनी मला घराबाहेर काढलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. हो बाबा, दूर हो, दूर हो. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. माझं म्हणावं असं कुणीही उरलेलं नाहीये या जगात. आता तुम्हीच माझे मायबाप आहात, तुम्हीच माझे तारणार आहात. स्वामी माझ्यावर कृपा करा, मला या आजारातून मुक्त करा. स्वामी या आजारातून मुक्त करा. चालतो इथून. स्वामी, कोणाला कशातून बरं करायचं आणि कशातून नाही हे आम्ही ठरवतो. आणि तुझ्या बाबतीत आम्ही ते आधीच ठरवलंय. माझा तो देव आहे ना, देवाला नमस्कार करायचा. तू आता कुठे जायचं नाही.
इथंच राहायचं हा माझ्या जवळ राहणार ना माझ्या जवळ राहायचं हा तू काय करायची काय करूया अशी नको आपण खाली खाली झोपूया हा असं माझं ते देव आहे ना काय करूया हा आपण इथे असं काही करूया काही दुपारी तिला हाकलून द्यायचं ठरवलं होतं तो म्हातारा मध्ये आला आणि अख्खा बेत फसला. हो, नाहीतर तेव्हाच काम झालं असतं. ही बाई गावासाठी संकट आहे. किती लोकांना दगड मारले तिने. माझ्या बायकोलाही दगड लागला, थोडक्यात वाचला, नाहीतर माझ्या बायकोची दृष्टी गेली असती. अशी बाई गावात ठेवणंच धोक्याचं आहे. मी फौजदाराशी बोलून आलोय. त्यांचंही हेच म्हणणं आहे की हिला गावाबाहेर काढलं पाहिजे. पण आता अजून कोणाला दया यायच्या आधी हिला आपण हाकलून लावूया. आणि उद्या ही सकाळी दिसली नाही, गावही शांत आणि आपणही निर्धास्त. स्वामी स्वामी मला वाचवा स्वामी मला वाचवा स्वामी. आम्ही तुला बरं करणार नाही. स्वामी हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही सगळ्यांवर कृपा करता, दुःखी माणसांना आधार देता, मग माझ्यावर हा राग का स्वामी? माझ्या हातून असं कोणतं पाप घडलंय की तुम्ही मला सजिडकारत आहात? स्वामी माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालंय आणि आता तुम्ही ही पाठ फिरवली तर मी कुणाकडे जाऊ? आम्ही तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत. तुझ्या कर्माचा हिशोब तुलाच फेडावा लागेल. चल हे घेतो. स्वामी असं करू नका, माझ्यावर असं रागवू नका. मला फक्त एक संधी द्या, मी सगळं काही सहन करीन. पण तुमचा नकार सहन नाही होणार स्वामी, तुमचा नकार सहन नाही होणार. सुंदरे, आमची शाल घेऊन ये. स्वामी देवा, आज ही कोणती परीक्षा घेताय तुम्ही सदाशिवची? ओरडायचं नाही, अजिबात ओरडायचं नाही. गप्प बस, अख्खं गाव उठवशील. आवाज जरी काढलास ना, काठीच घालतो बघ पेकाटात. तुम्ही राक्षस आहे, राक्षस 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 तुम्ही दोघं राक्षस आहे, राक्षस. आम्हाला राक्षस म्हणतेस काय? माझ्या देवाला घेऊन जाणार तुम्ही? माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे, माझा देव आहे. मी नाही देणार तुम्हाला. माझा देव आहे ना. जा. बस झालाय आता. उठ म्हणतो ना. हे तुला शेवटचं सांगतोय, हा आत्ताच्या आत्ता हे गाव सोडायचं, निघूतून. राक्षस 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 जा राक्षस जा. होय आम्ही राक्षसच आहोत. माझा देव माझं कोणी घ्यायचं नाही. इथे राहायचं नाही. ही अशी जाणार नाही. तिला मारूनच पळून लावूया या गावात.
माझा देव आहे ना देव, तुम्हाला मारून टाकेल, मारून टाकेल, तुम्हाला मारून टाकेल, ठेचून काढेल, ठेचून 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 काढेल माझा देव तुम्हाला. जा, जा, जा. जा तिकडे. जा, 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 जा म्हणते ना. जा, 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 जा. ताई आम्ही तुला मारणार नाही, आम्ही फक्त तुला या गावाबाहेर नाही चल चल. तुझा ही अशी जाणार नाही, वेशी बाहेर जंगलापर्यंत सोडावं लागेल हिला, नाहीतर ही पुन्हा गावात येईल. ए चल उठ, उठ म्हणतोय ना. मला नको तू मारू. मी मारेन ना, मी मारेन. राक्षस तुम्ही मारते मारते, या 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 मारते या. तुला असं नाही समजायचं, थांब तुझ्या डोसक्यातच काठी घालतो. तू आहेस कोण रे? एका महिलेवर हात उगारणं हे शौर्याचं नव्हे तर फॅडपणाचं लक्षण आहे. स्वामी, अहो मोठ्या दिव्याचा प्रकाश छान पडलाय, छान तेवतोय तो दिवा. त्याच्या शेजारी तुम्ही हा छोटा दिवा ठेवलात. या छोट्या दिव्याचा काय प्रकाश पडणार आहे? स्वामी, तुमच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी अर्थ असतो. संपूर्ण स्वामी स्थान मोठ्या दिव्याने उजळले, मग हा लहान दिवा. हो स्वामी, बाकीच्या मोठ्या दिव्यांसमोर हा दिवा अगदीच नगण्य वाटतोय. स्वामी, अहो सगळे दिवे शांत झाले, काहीच दिसत नाहीये. हा कपिलाताई, गया ते बघा. ती छोटी पण ती अजून तेवते. बघितलंस कपिले, मोठे दिवे एका वादळात शांत झाले, पण हा छोटासा दिवा योग्य ठिकाणी होता म्हणून तो तेवत राहिला. एवढ्याशा छोट्याशा दिव्यानी अख्खा अंधार दूर झाला. अगं माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं, संकट वादळासारखी येतात, पण जो योग्य वेळी गुरुच्या चरणी येतो तेव्हा त्याच्या भक्तीचा एक छोटासा दिवा देखील त्याचं आयुष्य प्रकाशमान करून टाकतो. संकटात मोठे आधार नाही, योग्य आधार उपयोगी पडतात, आणि मग गुरुच्या आधाराने माणसाचं आयुष्य उजळून निघतं. स्वामी, ही काय अद्भुत लीला आहे. म्हणूनच माणसाने योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं गरजेचं असतं, पण ते प्रत्येकाला प्रत्येक वेळी जमतच असं नाही,
आणि म्हणूनच गुरु कधी प्रत्यक्षपणे तर कधी अप्रत्यक्षपणे आपल्या भक्तांना योग्य ठिकाणी पाठवतात. जसं आज आम्ही सदाशिवला पाठवतो. काय करत होता तुम्ही? एका असहाय्य मानसिक संतुलन हरवलेल्या स्त्रीच्या अंगावरती हात उगारताना लाज नाही वाटली तुम्हाला? हात उचलायला आम्हाला काय हाऊस नाही हिच्यावर. हिनेच ही वेळ आणली आमच्यावर. दिवसभर लोकांना दगड मारून जखमी करते आणि लहान मुलांनाही सोडत नाही. आम्ही हिला समजावलं, गाव सोड म्हणाल, पण ही ऐकतच नाही. म्हणून हिला वेशी बाहेर काढता आहोत आम्ही. पण का? हिला गावाबाहेर काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला तरी कोणी? तुला काय माहित नाही रे. तिच्या वेडेपणामुळे गावातल्या मुलांना, लोकांना, सर्वांनाच धोका आहे. आज माझ्या बायकोला दगड लागला, उद्या दुसरा कोणाला तरी लागेल. म्हणून हिला गावाबाहेर काढणं हेच योग्य आहे. नाही, हे योग्य नाही. हे गाव जेवढं तुमचं आहे तेवढंच तिचं सुद्धा आहे. असहाय्य माणसाला आधार देण्याऐवजी त्यालाच गावाबाहेर काढणं हे योग्य नाहीये. आणि अक्कलकोटमधून कुणाला गावाबाहेर काढायचं आणि कुणाला नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त स्वामींना आहे. आपण नाही, मी नाही, तुम्ही नाही, फक्त स्वामी ठरवतात. असहाय्याच्या पाठीशी उभं राहण्याचं धैर्य प्रत्येकाकडे नसतं. ज्याला स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव होते त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर जागा असतो. शिवशंकर शंभो. अरे सारख्या सारख्या स्वामींचं नाव घेऊ नकोस. एवढाच विश्वास आहे ना तुझा? स्वामींना सांग हिला स्वामी स्थानावर आश्रय द्यायला. गावात ठेवून गावकऱ्यांना त्रास कशाला? हो, स्वामींनीच सांभाळावं हिला. हे संपूर्ण अक्कलकोट म्हणजेच स्वामींचं स्थान आहे. ही अक्कलकोटमध्ये आली आहे म्हणजे स्वामींनीच हिला आश्रय दिलाय. स्वामींच्या इच्छेशिवाय या भूमीवर पानही हलत नाही. मग ही इथे आली आहे म्हणजे त्यांचीच इच्छा असणार. बस बस झाला आता. असले मूर्खासारखे तर्क वितर्क आम्हाला सांगू नकोस. आम्हाला गाव सुरक्षित ठेवायचंय. आम्हाला आमचं काम करू दे. चल हो बाजूला. तिथे तुटली. निरपराध्यावर उगारलेला हात आणि अन्यायासाठी उचललेली काठी फार काळ टिकत नाही. जेव्हा एखादा भक्त धर्माच्या रक्षणासाठी उभा राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी आम्ही असतोच. शिवशंकर शंभो. अरे काठी अचानक तुटली कशी? काय रे, आता काय करायचं? आज तुझ्यामुळे थांबतोय पण याचा शेवट इथे होणार नाही. चल रे. तुझा आता गेला 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 गेला. स्वामी स्वामी स्वामी, तुम्हीच वाचवलत मला. मी तर एकटाच होतो, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे होता. मला देव. स्वामी स्वामी स्वामी. ज्याला रक्षणाची गरज असते त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतो. म्हणूनच आम्ही म्हणतो ना, येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दयाळूपणा म्हणजे दुर्बलता नव्हे आणि न्याय म्हणजे शिक्षा नव्हे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाला शासन.